नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक डिप्लोमा स्तरावरील कोर्स बद्दल पाहणार आहोत, जो आहे डिप्लोमा इन मायनिंग इंजिनिअरिंग। हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये सिलेबस काय आहे, जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहे, काय शिकवलं जातं, किती वर्षाचा कोर्स आहे, सर्व डिटेल्स आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊया। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे। तर बघा, हा डिप्लोमा स्तरावरील 3 वर्षाचा 10वी नंतर केला जाणारा कोर्स आहे। याला तुम्ही डिप्लोमा कोर्सच म्हणलं पाहिजे, कारण 10वी नंतर तुम्ही याला परस्यू करू शकता। मेनली याच्यामध्ये काय शिकवलं जातं हे महत्त्वाचं आहे। तर याच्यामध्ये बघा, नावच आहे मायनिंग इंजिनिअरिंग, त्याच्यामुळे मायनिंग रिलेटेड सर्व गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात, जसं की जिओलॉजी असेल किंवा मायनिंग सरफेस असेल, ब्लास्टिंग टेक्निक्स असतील, ग्राउंड मॅपिंग असेल, तर सर्व मायनिंग रिलेटेड गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळून राहतात। तर मित्रांनो, आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया की याची एलिजिबिलिटी काय आहे। तर बघा, हा 10+2 कोर्स आहे। 10वी नंतरही तुम्ही डायरेक्टली परस्यू करू शकता, पण जर तुमची 12वी झालेली असेल +2, तर याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी आणि केमिस्ट्री हे 2 विषय जे आहेत ते प्लस वाढवून येतात। आणि ह्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला, तर व्हेरियस कॉलेजमध्ये हे कोर्स ऑफर केला जातो। तुम्हाला त्याची चौकशी करावी लागेल। आता कोणकोणते कॉलेज महाराष्ट्रामधले हा कोर्स ऑफर करतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही आर्टिकल वाचू शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये आता मायनिंग रिलेटेड गोष्टी शिकवत आहेत, तुम्हाला तिथं शिकायलाच भेटत आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला ती करण्यासाठी तुमचं बॅकग्राऊंड केमिस्ट्री त्याचबरोबर जे बायोलॉजी आहे, तर ह्या गोष्टींमध्ये सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे। तुम्हाला जर या विषयांचा जर चांगला अभ्यास करता येत असेल किंवा तुम्हाला या विषयाची आवड असेल, तर नक्कीच याबद्दल तुम्ही फर्दर डिटेल्स पाहिल्या पाहिजेत। तर याची आपण ऍडमिशन प्रोसेस पाहूया। त्या ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे। एलिजिबिलिटी 55% प्रत्येक विषयामध्ये। जर 12वी झाल्यावर घेणार असाल तर केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे प्लस विषय तुम्हाला जास्त याच्यामध्ये शिकायला भेटतील, पण 10वीवर जर घेत असाल तर नॉर्मली हे 2 विषय सोडून बाकीचे सर्व विषय असतील। त्याचबरोबर जे रिझर्व कॅन्डिडेट आहेत त्यांना याच्यामध्ये सूट असते, 5% मिनिमम सूट असते। आणि हे जे कोर्स आहे ते विविध कॉलेज जे आहेत ते महाराष्ट्रामधले तर ते ऑफर करतात। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरमध्ये सुद्धा खूप सारे युनिव्हर्सिटी आहेत, LPU आहे, DU आहे, CU आहे, आंध्र प्रदेश आहे, जोधपूरची युनिव्हर्सिटी आहे। तर हे जे कॉलेजेस आहेत ते हे कोर्स जे आहेत ते ऑफर करतात। त्याच्यामध्ये एंट्रन्स एक्झाम ही असते आणि ह्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने घेऊ शकता। ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्या साईटला व्हिजिट करायचं आहे। तुम्हाला फॉर्म्स बघायचे आहेत की ते कधी निघतात। याचे फॉर्म मेनली दरवर्षीच्या मिडमध्ये म्हणजे एप्रिल ते जून मध्ये पाहायला भेटतील। तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डायरेक्टली फी भरून ऍडमिशन। त्याचबरोबर जर एंट्रन्स एक्झाम असेल तर एंट्रन्स एक्झाम त्या कॉलेजनुसार ठेवलेली असते। ती एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास करणं सुद्धा अनिवार्य असतं। पण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर बरेच कॉलेज 99% कॉलेज तुम्हाला फक्त तुमच्या मार्कच्या बेसिसवर, तुम्हाला 10वीचे पास आउटचे मार्क्स आहेत त्या बेसिसवरच तुम्हाला ऍडमिशन देऊन टाकतील। जर याच्या कालावधीबद्दल पाहिलं तर याच्यामध्ये 3 वर्षाचा याचा कालावधी आहे। तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, 3 वर्ष तुम्हाला हा कोर्स करावा लागणार आहे। ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता आणि फर्दर तुमचं ज्यावेळेस शिक्षण सुरू असतं, याच्यामध्ये ज्या परीक्षा होतात तुमच्या कॉलेजच्या किंवा या विषयांच्या, तर याच्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतील। तुम्हाला ईच सेमिस्टर पास आउट करावं लागेल आणि ऍट द एंड ऑफ दिस डिप्लोमा तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट जे आहे ते डिप्लोमाच्या स्तराचे मिळून जाते, जे तुम्ही फर्दर एज्युकेशनसाठी किंवा कुठेही जॉब अप्लायिंगसाठी वापरू शकता। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये 3 वर्षाचा हा कालावधी आहे, सेमिस्टर पद्धत आहे। तर आता याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत ते पाहूया। पण बिफोर दॅट तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण सर्व विषय इथे कव्हर करणार नाही आहोत। आपण तुम्हाला एक ग्लिम्स सांगणार आहोत की कोणकोणते विषय याच्यामध्ये असणार आहेत। पण तुम्हाला डिटेल्स विषय पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही रीड करू शकता किंवा डायरेक्टली आमची साईट सर्च करू शकता, तिथे तुमचा कोर्स सर्च करू शकता आणि तुम्ही याची माहिती मिळवू शकता। आता आपण याचा कोर्स पाहूया की आपल्या याच्यामध्ये सिलेबस पाहूया की सिलेबस कोणकोणता आहे। तर बघा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स, वर्कशॉप प्रॅक्टिस, लॅब, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, तसेच ऍप्लिकेशन इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग बेसिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंट्रोड्युसिंग टू मायनिंग एक्सप्लोजिव्स, मायनिंग प्रॅक्टिसेस, गॅस डिटेक्शन, कॉम्प्युटर एडेड डिझाईन, तसेच माइन मॅनेजमेंट, अंडरग्राउंड मेथड्स, त्याचबरोबर सर्वायवल्स, ह्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे खूप सारे जे टॉपिक्स आहेत ह्या 3 वर्षामध्ये कव्हर केले जातात।
याचे जे टॉपिक्स आहेत मी तुम्हाला रिकमेंड करेल. तुम्ही जर याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल या विषयामध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून रीड करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण अंदाजा लागेल. कारण याचं नाव आहे मायनिंग इंजिनिअरिंग, त्याच्यामुळे मायनिंग रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, जे टॉपिक्स आहेत ते याच्यामध्ये मोस्ट ऑफ दिलेले आहेत. तर बघूया याच्यातल्या भविष्यातल्या संधी तुमच्यासाठी काय काय निर्माण होतात आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स. तर हा कोर्स डिप्लोमा स्तरावरचा आहे. ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट करता तर पुढे तुम्ही ग्रॅज्युएशन तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. मायनिंग इंजिनिअरिंग मध्ये फर्दर तुम्ही डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री किंवा मास्टर्स सुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जर गेलात किंवा प्रायव्हेट सेक्टरला गेलात पाहिलं तर तिथं सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत. पण ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या मायनिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं. कोणत्याही आयटी कंपनीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये काम भेटू शकत नाही, कारण याच्यामध्ये मेनली मायनिंगवर फोकस केला जातो. ग्राउंड मॅपिंग असेल, गॅसेस डिटेक्शन असेल, म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी माइन करत आहात तर तिथं कोणते गॅसेस निघत आहेत, त्याचबरोबर तिथं त्याचं जिओलॉजी कसं आहे, त्याचं एक्सप्लोजन पण याच्यामध्ये आहे. म्हणजे आपण खडकं उडवण्यासाठी एक्सप्लोजिव्ह वापरतात, त्या एक्सप्लोजिव्हचा अभ्यास सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास जर केला तुम्ही तर तुम्ही एक चांगलं करिअर याच्यामध्ये घडवू शकता. ॲज वेल ॲज ऑनलाईन मध्ये, ऑफलाईन मध्ये सुद्धा हे काम करू शकता. किंवा याच्यामध्ये जर पाहिलं तर गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. याच्यामध्ये मायनिंग सेक्टर्स आहेत गव्हर्नमेंटचे, तिथे सुद्धा जॉब वॅकन्सीज खूप कमी प्रमाणात निघतात, पण तुम्ही त्यासाठी सुद्धा स्वतःचं लक आजमावू शकता. तर ह्या विषय जर पाहिला तर का आणि कोणी करावा, कोणत्या विद्यार्थ्यांना हा कोर्स निवडायला पाहिजे. तर बघा, सर्वप्रथम याचे कॉलेजेस बघणं खूप महत्वाचं आहे. कॉलेजची बी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता की कोणकोणते युनिव्हर्सिटी हे कॉलेज जे आहेत, म्हणजे कोणते कॉलेजेस आहेत, कोणते युनिव्हर्सिटी आहेत की हे ऑफर जे आहे हे कोर्स ऑफर करतात. दुसरी गोष्ट, कोणत्या विद्यार्थ्यांनी हे ॲज अ करिअर म्हणून निवडायला पाहिजे किंवा हे कोर्स निवडायला पाहिजे. तर बघा, तुम्हाला जर मायनिंग इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, मायनिंग रिलेटेड गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर अशा विद्यार्थ्यांनी बिनधास्त न चुकता या कोर्सला निवडायला पाहिजे. तुम्हाला भविष्यामध्ये खूप साऱ्या संधी प्राप्त होतील आणि त्याचबरोबर तुम्ही एक याच्यामध्ये करिअर घडवू शकता आणि खूप युनिक करिअर घडवू शकता, कारण सर्वजण हा कोर्स करत नाहीत. तर मित्रांनो, ही होती याची डिटेल. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या रिलेटेड काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये, ॲज वेल ॲज आमच्याशी बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.